हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो माझी आंघोळ झालेली आहे, माझं मॉर्निंग स्किन केअर झालेलं आहे. मी स्किन केअरमध्ये फक्त आणि फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर वापरते आणि बाकी काहीही वापरत नाही. आणि आता मी खूप रेग्युलरली वापरते. सो तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान झालेली आहे. आणि घरात असताना मी काहीच मेकअप करत नाही. फाउंडेशन, बेबी क्रीम, पावडर, कॉम्पॅक्ट काहीही वापरत नाही. फक्त आणि फक्त सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावते. आणि व्हिडिओसाठी जर लावलंच तर फार तर लिपस्टिक आणि लायनर लावते. बेस मेकअप मी अजिबात करत नाही. बाहेर जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असेल तरच मग मी मेकअप करते. सो आता मी ना सनस्क्रीन रेग्युलरली यूज करते आहे. सो तुम्ही माझ्या स्किनमध्ये डिफरन्स बघू शकता, किती छान माझी स्किन झालेली आहे. आज आहे संडे, आज आहे शिवच्या स्कूलला सुट्टी. आणि काल मी गेले होते माझ्या मम्मीकडे. सो तिने मला दिलं आहे इडलीचं बॅटर. सो आज मी बनवणार आहे डोसा. तर काल ते बॅटर छान फुगलं नव्हतं, पण आज ते खूप छान फुललं आहे. आणि याचेच आता मी डोसे बनवणार आहे. डोसे आणि चटणी नाश्त्यासाठी बनवेल आणि नंतर मग जेवणासाठी काय बनवायचं ते पुढे बघता येईल. लाडू आणि शिव अजूनही झोपलेले आहेत. तर मी आता नाश्त्याची तयारी करत होते. सो म्हटलं डोसा बनवायचा आहे, तर चटणी बनवायला घेतली आणि इथे चटणीची तयारी केली आहे. म्हटलं आता डोसा बनवायचाच आहे तर मग वडा पण बनवूयात, मेदू वडा. सो इथे मी डाळसुद्धा भिजायला घातली आहे. आणि या डाळीला जास्त वेळ भिजायची गरज लागत नाही. फार तर 2 तास भिजवलं तरी खूप होतं. सो मी ती डाळ भिजायला घातली आहे. अजूनही आत्ता लाडू जस्ट आत्ताच उठला आहे. अजून त्याची आंघोळ, शिवची आंघोळ बाकी आहे. सो मग तोपर्यंत ही डाळ मस्त भिजेल आणि मग मी याचे वडे बनवेल. सो तोपर्यंत चटणी बनवून घेते आणि ज्याला हवं आहे त्याच्यासाठी डोसा बनवेल. तर मी सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि भाजकी डाळ हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घेते आणि पाणी टाकून छान कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करते आणि मग त्यात फोडणी देते. तर फोडणीसाठी मी मोहरी, जिरं आणि कढीपत्ता हे वापरते. तर ही आपली मस्त अशी चटणी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि अशी वरून फोडणी दिली ना कच्च्या चटणीमध्ये तरच ती खूप छान लागते. आणि हे बघा, इडलीचं बॅटर इतकं छान फुललं होतं. तर याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी यात थोडंसं पाणी टाकलं आहे. सो इडलीपेक्षा डोस्याचं बॅटर थोडंसं जास्त पातळ गरजेचं असतं. तर मी हे थोडं जास्त घट्ट होतं, तर यात मी गरजेनुसार पाणी टाकलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि डोसे करून घेतले. आणि मग डोश्याचे छोटे छोटे तुकडे करून ना मी शिवला आणि लाडूला खायला दिले. आणि लाडू आज सकाळ सकाळ लादी पुसायच्या कामाला लागला होता.
आणि लादी पुसत पुसत तो बाहेरपर्यंत गेला होता. आणि दिवसभर त्याचं हेच चालू होतं. त्याने हे मोप सोडलंच नाही दिवसभर. सगळं आवरल्यानंतर मग मी काल ज्या भाज्या आणल्या होत्या त्या निवडून घेतल्या आणि इतक्या छान फ्रेश भाज्या मिळाल्या होत्या मला. आणि त्यानंतर मग दुपारच्या स्वयंपाकाची तयारी केली. दुपारच्या स्वयंपाकात मी बनवली होती भाकरी आणि वांग्याचं कालवण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थंडी वाजते. थांब तुला कपडे घालते थांब. सो काल ना माझं एक पार्सल आलं होतं मीशोवरून आणि मी मागवलं होतं हे हेअर एक्सटेन्शन हेअरस्टाईल करण्यासाठी. सो माझ्या केसांसाठी ना हे जास्त डार्क आहे, बट आपण ट्राय करूयात याने काही होईल का हेअरस्टाईल, हे मला सूट होईल का. अदरवाईज मग मी हे रिटर्न करून टाकेल. थोडंसं ब्राउनिश टोनमध्ये हवं होतं, सो माझ्या हेअरसोबत हे परफेक्ट गेलं असतं. सो काय वाटतं तुम्हाला, कसं दिसतंय हे, चांगलं दिसतंय की नाही. एकदा प्रॉपर हेअरस्टाईल करून मी बघेल हे कसं दिसतंय, किंवा मग मी
एक्सचेंज करून घेईल, याचा कलर थोडासा ब्राऊन शेडमध्ये हे मागवेल, कारण की हे माझ्या हेअरसोबत एकदमच वेगळंच वाटतं आहे, अजिबात मॅच होत नाही आहे. सो ही माझी ओरिजिनल हेअर आणि हे एक्सटेन्शन. आणि हे वडे जे मी सकाळसाठी भिजवले होते ते सकाळी न करता मी संध्याकाळी बनवले. आणि एकीकडे वडे केले, एकीकडे वरण भाताचा कुकर लावला आणि मग हे गरम गरम वडे सगळ्यांनी खाल्ले आणि माझ्यासाठी शिल्लकच राहिले नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या आणखीन विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपीज बघायला आवडतील का हे सुद्धा मला खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.